नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपला जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग प्राथमिक मित्रांनो समुपदेश प्रक्रिया रत्नागिरी डिस्ट्रिक्टचे 19/3/2024ला होणार होती मित्रांनो, परंतु दिनांक 18/3/2024ला एक परिपत्रक काढण्यात आले मित्रांनो। तर त्या परिपत्रकमध्ये रत्नागिरी डिस्ट्रिक्टचं समुपदेश प्रक्रिया ही पुन्हा स्थगित करण्यात आली मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। बघा मित्रांनो, पुढे बघू आपण आता कोणत्या तारखेला समुपदेश प्रक्रिया असेल हे सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। उपयुक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक 2चे पत्र 9 या कार्यालयाकडून पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या शिक्षण सेवकांची समुपदेश प्रक्रिया 19/3/2024 तर 20/3/2024 रोजी घेण्यात येणार होती मित्रांनो। तरी आचारसंहिता प्रसिद्ध पत्रक दिनांक 7/1/2007 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते। सदरच्या प्रसिद्धी पत्रकात मुद्दा क्रमांक 7-9 मध्ये आयोगाच्या पूर्व मान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनामध्ये सार्वजनिक उपक्रमामध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करता येणार नाही मित्रांनो। बघा मित्रांनो, आचारसंहिता लागल्यामुळे पुन्हा स्थगित करण्यात आले मित्रांनो समुपदेश प्रक्रिया। बघा पुढे मित्रांनो, असे नमूद आहे या कार्यालयाकडून उपयुक्त संदर्भ क्रमांक 3चे पत्र निवडणूक आयोगाकडे समुपदेश प्रक्रियेकरिता परवानगीची मागणी करण्यात आली मित्रांनो। बघा मित्रांनो, समुपदेश प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली मित्रांनो। सदरची परवानगी अद्याप प्राप्त नाही। सदरची परवानगी या कार्यालयास प्राप्त होता समुपदेश प्रक्रियेबाबत आपणास कळवले जाईल मित्रांनो। बघा मित्रांनो, परवानगी मिळाल्यास लगेच तुम्हाला कळवण्यात येईल मित्रांनो। बघा मित्रांनो, पुढे काय दिले, तरी 19/3/2024 तर 20/3/2024 रोजी समुपदेश सद्यस्थिती स्थगित करण्यात येत आहे। समुपदेशी पुढील नवीन तारीख कळवण्यात येणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो।